सर्वांचं सहर्ष स्वागत. माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण पाहतात श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2024 हे पर्व 7वं पर्व आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळतं. आज शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसातील दुसरी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील भुवनेश्वर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दरिया किनारा अष्टमी संघाने मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भुवनेश्वर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली मॅच समाप्त झाली. ठाटा विपक्ष वेद 11 ताजपूर. सुरुवातीला वाटलं होतं की 4 ओव्हरमध्ये 56 धावा पूर्ण होणार नाहीयेत, परंतु जबरदस्त बॅटिंग आपल्याला भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 ओव्हरमध्येच 4 ओव्हरचा सामना फिनिश केला. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणजेच चेसिंग होतात या मैदानामध्ये धावा असं म्हणावं लागेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन आमच्या सोबत जोडले गेलेत. व्हॉइस ऑफ धाटाव प्रितेश, काय सांगशील? धावा चेस होतात असं पाहायला मिळालं पहिल्या डावामध्ये. नक्कीच ह्या टुर्नामेंटचा एक रेकॉर्ड देखील होता. पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत कंटिन्यू 10 मॅच इथे खेळल्या गेल्या होत्या. 10 मॅचमध्ये फक्त एका मॅचमध्ये आपण पाहिली तर चेसिंग झाली होती. ती पण सुदर्शन टीमने MIDC लॉर्ड्समध्ये केली होती. म्हणजे एकंदरीत या ग्राउंडचा विचार केला, टुर्नामेंटचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये ज्या कोणी संघाने टॉस जिंकलं त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, त्यांना इतर हार पत्करावी लागली. जसं सेकंड राऊंड स्टार्ट झालं, मी खरोखर म्हणेन की रॉयल संघाने नंतर सलग 2 टॉस जिंकले होते सेकंड राऊंड आणि क्वार्टर फायनल मॅचमध्ये. त्यांनी पहिले बॅटिंग स्वीकारली. बॅटिंग स्वीकारून त्याने एक मोठ्या धावांचं डोंगर रचलं गेलं आणि ते सहजरित्या डिफेंड देखील केलं. सेमीफायनल मॅचमध्ये देखील त्यांच्याकडून त्यांनी टॉस जिंकला. टॉस जिंकून पहिलं त्यांनी पुन्हा एकदा फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारून 45 धावा रोखून फायनलची तिकीट मात्र त्यांनी घेतली आहे. म्हणजे या ग्राउंडचा विचार केला तर ही एकच मॅच अशी झाली असेल की तिथे 4 ओव्हरमध्ये 56 धावा चेस केल्या गेल्या. कारण की धावांचा उच्चांक बनून देखील त्या धावा डिफेंड करण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय सोनार सिद्ध धाटाव संघाला. एक मॅच होती, जाऊया आज दिवस नसेल सोनार सिद्ध धाटाव संघाचा. सेकंड मॅच इथून स्टार्ट होती आहे, भुवनेश्वर वर्सेस अष्टमी. 2 हप्त्यापूर्वी ते सोनार सिद्ध एक चषक झाला होता. 55,000ची टुर्नामेंट होती. त्या टुर्नामेंटमध्ये देखील पाहिलं तर भुवनेश्वर हा संघाने सेमीफायनलमध्ये मजल मारली होती आणि थर्ड प्राईज मात्र त्यांना इथे भेटलं होतं. म्हणजे नक्कीच एक चांगलं कॉन्फिडन्स घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये आला असेल भुवनेश्वर संघ. आता समोर पाहिलं तर अष्टमी टीम आहे. ह्या दोन्ही टीम पाहिलं तर सातत्याने सोनार सिद्ध चषकामध्ये खेळत असतात. त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचा खेळ देखील होतो. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की मागच्या 2-3 दिवसामध्ये जे काय घडलं की इथे डिफेन्स केल्या जातात धावा, परंतु आजचं चित्र थोडंसं वेगळं होतं. पहिल्याच डावामध्ये त्या धावा डिफेन्स करता आल्या नाहीत आणि आयोजकांचा संघ या स्पर्धेतून त्यांचा प्रवास देखील थांबलाय. परंतु तुमच्यासमोर दुसरी मॅच, प्रेक्षकांची चांगली गर्दी सुरुवातीपासूनच या क्रीडा संकुलन धाटावमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत असताना, क्रिकेटवर चर्चा करत असताना आमच्या मध्ये जोडले गेलेत. त्या तमाम प्रेक्षकांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील दुसरा सामना टॉस जिंकल्यानंतर मात्र अष्टमीने शतरक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विपक्षामध्ये भुवनेश्वर तो बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल. नक्कीच विनंती असेल, अष्टमी टीम आपला 12वा रिप्रेझेंटेटिव्ह कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. कारण की इथे नावं माहीत असणं खूप गरजेचं आहे. 12वा प्रतिनिधी तुमचं कॉमेंट बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा इज स्टेट प्रेक्षक म्हणतं, त्यामुळे तुमचा एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचं असेल. जाऊया मॅचकडे. सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे. स्ट्राईक एनवर तुषार आणि नॉन स्ट्राईक एनवर मुन्ना, आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी अष्टमी टीमकडून दिली गेली आहे. गोलंदाजाचं नाव पियुष. आउटफील्डमध्ये 2 शतरक्षक ठेवले गेलेत राईट हँड बॅटरसाठी. लॉंग ऑन त्याचबरोबर डीप मिड विकेट असे 2 शतरक्षक पहिल्या पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये ठेवले गेलेत. परंतु समोर तुषार आहे. मॅचला होती सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने पियुष तुषारसाठी पहिला चेंडू पुढ्यात टाकला होता. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची एज लागत असताना बॅकवर्ड पॉईंटमध्ये केले. जिथून उचलून फेकी केली जाते तोपर्यंत एक सिंगल धाव येते तुषारच्या खात्यामध्ये आणि सिंगल धावेने खातं ओपन होतं भुवनेश्वर टीमचं. पहिल्या चेंडूवर सिंगल. चांगली सुरुवात. आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर तुषार पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काल जेव्हा RTPLचा लॉर्ड्स होता, खैरोडी टीमकडून खेळत होता, चांगला खेळ नक्कीच झाला होता. पण म्हणूया की क्वार्टर फायनल मॅचमध्ये कुठेतरी पराभव स्वीकारावा लागले. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळते मुन्नाच्या बॅटमधून. बॉल जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने, सीमारेषे पार येतो ह्या मॅचमधील पहिला चौकार. थँक्यू डीशे. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने इनसाइड आउट हा फटका सजवला गेले. बॅटर मुन्नाच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता, डीपमध्ये शतरक्षक नव्हता आणि त्याच्यानंतर इनसाइड आउट फटका बॉटमिनचा चांगला वापर केला मुन्नाने आणि चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 5 या अंकावर. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना सलामीवर तुषार आणि मुन्नाच्या माध्यमातून.
नक्कीच चांगली सुरुवात केली आहे मुन्नाने, कारण की दुसऱ्या बॉलवर पुरेपूर म्हणायला गेले तर पॉवर प्लेच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा घेतोय. थर्ड बॉल एक चांगला बॉल होता, चांगल्या बॉलला सन्मान सुद्धा दिला. हे तर क्रिकेटमध्ये सातत्याने चांगल्या प्लेयरचे कडून पाहायला मिळतं. डॉट बॉल येतोय की खराब बॉलचं समाचार घेतला जातोय, चांगल्या बॉलला सन्मान देणं जातोय. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय फलंदाज मुन्नाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. सुरुवात तर चांगलीच केली आहे. प्रहार केल्यानंतर डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक गोलंदाज देखील करतोय. पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक सागर बोबड करतोय मोठी चुकी. झेल करतोय धरतीला दान आणि मुन्ना सारख्या फलंदाजाला देतोय जीवनदान. झेलची संधी होती. इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न केला. अगदी पुढ्यात टाकलं होतं चेंडूला, खोदून काढण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक होता, त्याने केली चूक आणि इथे चुकीला माफी नाही. शतरक्षकाची भूमिका क्रिकेटच्या पटलावरती खूपच महत्वाची असते. शतरक्षकाने झेल सुटले तर धावफलकावर धाव देखील वाढत असतात आणि फलंदाजाला देखील योगदान मिळत असतं. ही कॅच कदाचित महागात पडेल असं वाटतं अष्टमी टीमला, कारण का सलामीवीर मुन्ना ज्याच्या माध्यमातून एक चौकार आला होता त्याचा मात्र झेल ड्रॉप झालाय. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि जसं स्ट्राईकला तुषार गेला, तुषारच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतो एक चौकार. म्हणजे कॅच किती इम्पॉर्टंट असते हे इथं पाहायला मिळतं. जसं कॅच सुटल्यावर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलचा पुरेपूर फायदा तुषारने घेतलं आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या धावसंख्येवर. नक्की सर तुम्हाला सांगेन की परवा देखील अशी एक मॅच झाली होती, क्वार्टर फायनलची मॅच होती. अन्शुल वर्सेस युनिकेम टीम मध्ये 2 चेंडूमध्ये 4 धावा हवा होत्या. नंतर निलेश मस्कर स्ट्राईकला होता. निलेश मस्करची सर्कलमध्ये कॅच ड्रॉप केली, 2 धावा धावून पूर्ण केले आणि नंतर एक बॉल दोन रनची गरज असताना त्यांच्या बॅटमधून 6 आला होता. आता सलगचा दुसरा चौकार येतोय फलंदाज तुषारच्या बॅटमधून. क्लासिकल फटके तुषारच्या माध्यमातून. याच्या अगोदर पुलरलेनचा चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून टॅप करत असताना चौकार मिळवला. यावेळेस थोडीशी लेंथ कमी केली. अकुट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्याला स्क्वेअर कट करत असताना डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दुसरा चौकार तुषारच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप झाली मुन्नाची, त्याच्यानंतर स्ट्राईकला गेला तुषार आणि 2 चांगले फटके पाहायला मिळाले. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 वर. दमदार सुरुवात करून दिली तुषार आणि मुन्नाने. कदाचित तो झेल महागात पडू शकतो या मॅच मध्ये. दर्या किनारा अष्टमी टीमला टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवातीला चांगली गोलंदाजी पहिली, परंतु त्यानंतर झेल सुटल्यानंतर 2 चांगले चौकार तुषारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. क्लास आहे त्याच्याकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू ऑन साईडला न खेळता ऑफ स्टंपच्या बाहेरच उडवण्याचा प्रयत्न करतोय. दमदार सुरुवात. नक्कीच एक ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 14 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला मुन्ना येतोय. मुन्नाला मागच्या ओव्हरमध्ये नक्कीच सागर बोबडने जीवनदान दिलं असं म्हणूया की एक हलकासा कॅच त्याच्याकडून ड्रॉप झालं. इथून मुन्ना आपली इनिंगची सुरुवात कशी करेल, कारण की जेव्हा जेव्हा एखाद्या बॅटरची कॅच सुटते तेव्हा तो आक्रमकरित्या फलंदाजीसाठी पुन्हा एकदा मैदानात येतो. शॉर्ट पिच बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता, तेवढंसं काहीसं टायमिंग झालं नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. तेवढंच आपण पाहिलं तर मिसफील्ड सुद्धा पाहायला मिळते लॉंग लेगच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. एक चांगली सुरुवात केली अद्यापपर्यंत भुवनेश्वर टीमने. एकही विकेट मात्र गमावली नाही आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 ह्या धावावरती. अजूनपर्यंत पाहिलं तर चांगली बॅटिंग केली तुषारने, त्याला साथ देखील चांगली देतोय मुन्ना. कॅच सुटल्यानंतर सर आपण सातत्याने पाहतो की एखादा बॅटरची कॅच जेव्हा ड्रॉप होते तेव्हा तो एक आक्रमकरित्या विस्फोटक फलंदाजी मैदानामध्ये करत असतो. यावेळेस पुन्हा एकदा हॅप टॅकल चेंडू तुला हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुन्नाच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. या ओव्हरचा विचार केला तो तब्बल 2 वेळा हॅट टॅकल चेंडू टाकले गेलेत. अगदी अकुट टप्प्याचे चेंडू आणि तब्बल 2 वेळा हुक करण्याचा प्रयत्न केला. एक वेळा मात्र लॉंग लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच्यानंतर आलेला चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळाला. 2 चौकार आलेत या इनिंग मध्ये मुन्नाच्या माध्यमातून आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आतापर्यंत 20 या अंकावर. दुसरे षटक मयूर यांचं पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. चांगली सुरुवात करून दिली तुषार आणि मुन्ना याने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील चांगल्या धावा आले आणि आता देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. राईट अँड ओव्हर द विकेटने मयूर. पुन्हा एकदा हॅप टॅकल चेंडू ऑन साईडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळतोय. वारंवार पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होते, नंतर त्या व्हेरिएशन मध्ये कुठेतरी जखडून ठेवले फलंदाजाला. वाईट बॉल टाकल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय सर गोलंदाजाने. वेस्टच्या बाहेर ठेवला होता विलिस.
यावेळेस पुन्हा एकदा चपलून ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा मुन्नाला शांत ठेवले गेले. सुरुवातीला मयूरच्या विपक्षामध्ये एक चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी, मयूरची गाडी रुलावर आली असं म्हणावं लागेल. नक्की सातत्याने आपण पाहिलं 2 बॉल शॉर्ट पिच होते, नंतर टप्प्यामध्ये चेंज करण्यात आलं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हलकासा कट पाहायला मिळतोय, टर्निंग पाहायला मिळतोय आणि आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, सुरुवातीला चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू तब्बल मुन्नाला शांत ठेवले. यावेळेस आपण विचार केला तर ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडासा स्टेप आउट देखील झाला होता, परंतु संपर्क करू शकला नाही. आणि अजून एक चांगला चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा खर्च केल्या होत्या, नंतर ते 2 चेंडू कुठेतरी जखडून ठेवलंय फलंदाजांना. अजूनपर्यंत अद्याप आपण पाहिलं तर 2 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती. आता करतोय मोठा प्रहार, बॉल जातोय सीमारेषेपार आणि हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. यावेळी साकूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना मयूर अगदी हॅप ट्रॅकल चेंडू होता, त्याला ऑन साईडला हुक करून देत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे षटकार पाहायला मिळाला बॅटर मुन्नाच्या माध्यमातून. ओव्हरची झाली आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये देखील 2 चांगले फटके मयूरच्या विपक्षामध्ये मुन्नाच्या बॅटमधून पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या षटकाराच्या मतीने 27 वर जाऊन पोहोचते. अजून देखील ओव्हरमधील शेवटचं एक चेंडू येणं बाकी असेल. व्हाईट बॉल नंतर 3 बॉल डॉट आले का? नक्कीच मग ओव्हरची समाप्ती होतीये. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या धावसंख्येवर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम भुवनेश्वर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. प्लस पॉईंटचा विचार केला प्रितेशला अजूनही विकेट गेलेली नाही, सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पियुषच्या विपक्षामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील मयूरने 13 धावा झाल्यात. म्हणजेच प्लस पॉईंटचा विचार केला तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. षटक क्रमांक 3 राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी पुढे टाकला होता, बॅटचा संपर्क नाहीये. हा चेंडू डॉट. नक्कीच आता आपण पाहिलं तर पहिली मॅच सुद्धा आपल्याला अशीच पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट गेली नव्हती, नंतर जशी विकेट गेली, विकेट जेव्हा टीमकडे होत्या त्यानंतर त्याने मोठे प्रहार केले. आता सुद्धा तेच पाहायला मिळतं की जशी 3rd ओव्हरला स्टार्ट झाले, पहिल्या बॉलपासून आक्रमकरित्या फलंदाजीची मनसुबे मात्र असणार आहे, ते म्हणजे फलंदाज तुषारचे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर कशा प्रकारे दुसरा बॉल ओव्हर द विकेटने पुढे टाकला होता, लॉफ करून दिलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये विकेटची चर्चा करत होतो आणि ती विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज योगेशाने. डगआउटच्या आसऱ्याला विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट तुषार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त करून दिली. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम, त्यामुळे ते चित्र पुन्हा रिप्ले मध्ये आपण पकडू शकलो नाही. परंतु बाद होण्यापूर्वी तुषारचा विचार केला तर 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये आलेत. 6 चेंडू फेस करत असताना 9 धावांचं योगदान दिलं. चांगली सुरुवात करून दिली होती तुषारने, परंतु 27 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावू लागते ती भुवनेश्वर टीमला. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निखिल बाबू या नावाने त्याला ओळखलं जातं. तुषार बाद झाल्यानंतर कशा प्रकारे आता जबाबदारी संघाची घेईल, कारण की नॉन स्ट्राईकला पाहिलं तर अजून देखील मुन्ना आहे. मुन्नाच्या बॅटमधून चांगलं कमबॅक मुन्नाने केलं. डॉट बॉल आल्यानंतर बॅटने षटकार आला, थोडंफार प्रेशर रिलीज केलं. इथून पहिला विकेट गेल्यानंतर 27 धावा अद्यापपर्यंत धाव फलकावर लागल्यात. इथून कितीपर्यंत नक्कीच टॉसमध्ये जेव्हा सर गेले होते तेव्हा तुषार म्हटलं होतं की 40-45 धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. 27 धाव फलकावर लागल्यात. इथून 11 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. अजूनही चांगला स्कोर उभा होऊ शकतो, परंतु या ओव्हरमध्ये योगेशची चर्चा करावी लागेल. पहिल्या चेंडूवर डॉट, त्याच्यानंतर विकेटचं पतन, म्हणजेच 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. परंतु सुरुवातीला 27 धावा आल्यात, 27 वर पहिली विकेट गमावी लागली भुवनेश्वर टीमला. कमबॅक केले या ओव्हरमध्ये योगेशने. विकेट केल्यानंतर नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर निखिल. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण ठेवले गेले. डीप कव्हरमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने निखिलसाठी यावेळेस पुलर लेनचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लेगस्टम्पच्या खूपच दूर होता. मुख्य पंच वाईटचा इशारा करत असताना एक एक्स्ट्रा धाव येते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 28 वर.
नक्कीच एक्स्ट्रा रन नक्कीच आली आहे. आपण ताजपूरची गोलंदाजी पाहिली तर 24 बॉल त्यांच्याकडून टाकले गेले. एकही एक्स्ट्रा रन त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या मार्फत दिली नव्हती. नक्कीच मोठे प्रहार केले होते, पण चांगला कमबॅक. त्यापूर्वी मोठा फटका येतोय निखिलच्या बॅटमधून. चेंडू जाईल हाय देखील सीमा रेषेपार. येतोय निखिलच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरला दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय क्लासिकल फटका सजवले बॅटर निखिलने. अगदी पुढ्यात टाकला होता इनसाइड द आउट स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर खाली होता आणि तिथून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. कडक शॉट निखिलच्या बॅटमधून. हा येतोय षटकार. टीमच्या धावसंख्येत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. पहिल्या चेंडूचा विचार केला तर डॉट चेंडू, त्याच्यानंतर विकेटचं पतन झालं, त्याच्यानंतर वाईट चेंडू आला आणि त्याच्यानंतर मात्र योगेशच्या विपक्षामध्ये हल्ला चढवलाय बॅटर निखिल याने. क्लास दाखवलाय. ओव्हर द विकेटने योगेश निखिलसाठी. यावेळी नक्कीच समोरच्या दिशेने लॉफ करून दिले. उंची भरपूर आहे, अंतर कमी. शतरक्षक येतोय. लॉंग ऑफचा चांगला झेल. विकेटचं पतन. कॅच आउट निखिल. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत आपल्या समोर. कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली. अगदी ओरपीच चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर. समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग थोडंसं झालं होतं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचला. उंची भरपूर होती, अंतर पूर्ण करता आलं नाही आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. चांगलं टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी विकेट गमावी लागते 34 या धावसंख्येवर. कमबॅक केले या ओव्हरमध्ये प्रितेश असं म्हणावं लागेल. एक षटकार योगेशच्या विपक्षामध्ये आला, परंतु त्यांनी 2 विकेट प्राप्त करून दिलेत. नक्कीच चांगलं कमबॅक करून दिलंय, कारण की सातत्याने आपण पाहतो की षटकार चौकार आल्यानंतर सातत्याने बॉलिंगमध्ये परिवर्तन करावा लागतो. जे काही आपले व्हेरिएशन्स आहेत त्या व्हेरिएशनचा वापर इथं करण्यात येतोय योगेशच्या मार्फत. आतापर्यंत पाहिलं तर योगेशच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये तब्बल 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय, तर धावा खर्च केल्या तर 7. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सूरज. सूरज. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळते नाहीये. हा सूरज या मॅच मध्ये उगवेल का? आतापर्यंत योगेशने चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर त्याच्या विपक्षामध्ये आलाय, परंतु 2 महत्वाच्या विकेट देखील त्यांनी प्राप्त करून दिलेत. निखिलचा विचार केला तर बाद होण्यापूर्वी 6 धावांचं योगदान त्याने दिलं, परंतु मुन्नाला विसरून चालणार नाही. तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहे. त्यांनी देखील त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार याचं योगदान दिले ओव्हर द विकेटने सूरजसाठी. फुलटॉस चेंडू ऑन सेटला पुल करत असताना काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये होता. कॅच ड्रॉप झालीये आणि तिचा फायदा घेत असताना 2 धावा येतील सूरजच्या खात्यामध्ये. अगदी सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक पोचला देखील होता, परंतु जज करू शकला नाही. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. क्रॉस बॅटने ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न केला. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पोचले होते. सूर मारला होता, परंतु झेल पकडू शकला नाही. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 36 वर. नक्कीच हे खूप कमी पाहायला मिळतं की जेव्हा सागर बोबड मैदानामध्ये असतो आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत पाहायला मिळतोय, कारण की जवळपास पाहिलं तर 15 ते 20 वर्ष रोहामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलंय. रोहामधील एक लिजंड प्लेअरच्या लिस्टमध्ये त्याचं नाव घेतलं जातं आणि आज म्हणूया की सागर बोबड याचा दिवस नसेल. ओव्हर द विकेटने सूरजसाठी. यावेळी स्टॅप करून दिले कव्हरच्या वरून. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आउटफील्ड खराब असताना चेंडूची दिशा बदलली आहे. एक धाव आली होती, दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते. ओव्हरची झाली समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची धावसंख्या 2 विकेट 38 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूरच्या विपक्षामध्ये 13 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये योगेशने 2 विकेट प्राप्त केलेत आणि 11 धावा खर्च केलेत. म्हणजे तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय प्रितेश असं म्हणावं लागेल. नक्कीच चांगलं कमबॅक केलंय की जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आल्या होत्या, नंतर सेकंड ओव्हरमध्ये 13 रन आल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 11, म्हणजे ग्राफ जो रनचा होतो तसा खाली खाली येताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतो की रनचा ग्राफ जेवढा वरती जातो तेवढं चांगलं वाटतं, पण आता पाहिलं तर चांगलं कमबॅक केलं गेलं. विकेट्स घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या पाहिली तर 38 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटचे ओव्हर स्लॉग ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज सागर बोबड. आपल्या जवळपास 15 ते 20 वर्षाचा एक्सपिरियन्स नक्कीच आहे सागर बोबड यांच्याकडे. इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण की इथून कमबॅक करून देणं खूप गरजेचं असेल, कारण की धावा तर आतापर्यंत चांगल्या बनल्यात. कशा प्रकारची गोलंदाजी करेल संघाला किफायती गोलंदाजी करावी लागेल. मुन्नासारख्या फलंदाजाला रोखावं लागेल. पहिल्या चेंडू उजव्या खूपच दूरवरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या पद्धतीने उल्लेख केला की सागरकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवर सागरने दाखवले. डॉट चेंडूने या ओव्हरला सागरने केली सुरुवात. धावसंख्या तर भरपूर झाली आहे, परंतु 4थ्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल अष्टमी टीमचा. समोर मुन्ना आहे, सलामीचा वीर. यावेळी पुढ्यात टाकला होता, पुन्हा एकदा शांत ठेवलं मुन्नाला. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतं. पहिला चेंडू थोडासा आखून टप्प्याचा होता, स्टंपच्या बाहेर उचली नव्हती, परंतु यावेळी ब्लॉक होलमध्ये यॉर्करचा मारा केला. अजून एक डॉट चेंडू.
नक्कीच स्लॉग मध्ये सातत्याने आपण पाहतो की बिग हिट करण्याचा प्रयत्न असतं बॅटरचं, आणि त्याच्यामध्येच कुठेतरी म्हणूया की सातत्याने 2 डॉट बॉल झालेत. कुठेतरी आपल्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करतोय, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशनचा वापर केला जातो आणि फलंदाजांना मात्र जकडून ठेवलं. तिसरा बॉल लोअर फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल येतोय लॉंग ऑफच्या दिशेने, तोपर्यंत चांगली फील्ड पाहायला मिळतोय. जोपर्यंत थ्रो केला जाईल एक सिंगल मिळेल. तिसऱ्या धावावर मात्र रन येते. एक सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचती 38 या धावसंख्येवर. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच सिंगल धाव सागरने खर्च केली. पहिले 2 चेंडू डॉट होते, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव मुन्नाच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले ओव्हर द विकेटने. यावेळी उजव्या स्टेजच्या खूपच दूर होता. व्हाईट यॉर्कर 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील या चेंडूला. संपर्क देखील करू शकला नाही बॅटर. चांगली गोलंदाजी स्लॉग मध्ये सागरच्या माध्यमातून. त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे क्रिकेटचा आणि या मॅच मध्ये तो अनुभव दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. नक्कीच एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करतोय. फलंदाजांना कुठेतरी आपण म्हणूया की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सागरचे चेंडू काहीतरी समजत नाही आहेत. पाचवा बॉल देखील सुरेख बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता. पंचांनी मात्र हात ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. व्हाईटची जी गाईडलाईन आहे तिच्या अगदी दूरवरून गेला. चांगला निर्णय पंचांचा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 40 वर. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु एक्स्ट्रा धाव देखील खर्च केली. 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत सागरने. समोर सूरज उगवेल का? पुन्हा सोडून दिलाय उजव्या स्टिचच्या खूपच दूर. अजून एक वाईट चेंडू. सुरुवातीला सागरची गाडी रुलावर होती, परंतु ती आता रुलावरून थोडीशी दूर गेली. प्रितेश, काय सांगशील? नक्कीच सातत्याने प्रयत्न केला जातो की वाईड यॉर्कर, म्हणजे इथे एक मनसुबे आहेत की एखादी वाईड एक्स्ट्रा रन गेली तरी चालेल, पण इथून एखादा चौकार किंवा षटकार नक्कीच मारून नाही द्यायचंय फलंदाजाला. या टेक्निकने नक्कीच गोलंदाजी करतोय सागर. अगदी बरोबर. व्हाईट यॉर्करचा मारा करतोय. सुरुवातीला तो पहिल्या 2 चेंडूमध्ये यशस्वी देखील झाला. त्यावेळेस त्याची लेंथ लाईन चांगली होती, परंतु आता कुठे त्याची गाडी रुलावरून घसरताना पाहायला मिळते. कमबॅक करील का 2 वाईट नंतर गोलंदाज सागर? ओव्हर द विकेटने मयूर सूरजसाठी. यावेळेस उजव्या स्टिचच्या बाहेर पिचिंग गुड लाईनवर होत असताना गतीचा वापर केला आणि ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग देखील पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये सागरच्या माध्यमातून. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 चेंडू डॉट टाकलेत. एक चेंडूवर एक सिंगल धाव, त्याच्यानंतर 2 वाईट चेंडू देखील खर्च केलेत. शेवटचा चेंडू इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये पाठवलाय क्षेत्ररक्षक नाही. गॅप मधून चेंडू चालले वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. ओव्हरची झाली समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 विकेट 45. आणि जिंकण्यासाठी मात्र दर्या किराणा अष्टमी टीमला 46 धावांची आवश्यकता. फाईट होऊ शकते एवढा स्कोर उभा केला असं म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमने. परंतु या मैदानाचा विचार केला तर सकाळच्या क्षेत्रामध्ये 4 ओव्हरची मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये चेसिंग झालं होतं. म्हणजेच 46 धावा अगदी सहजतेने पूर्ण होऊ शकतात. प्रितेश, काय सांगशील? नक्कीच पाहूया मॅच बघायला मजा येईल, कारण की जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही विकेटवरती, तोपर्यंत सांगू शकत नाही की कोणता संघ इथून मॅच जिंकेल. कारण की जसं म्हणायला गेलं तर टीमचा कॅप्टन, भुवनेश्वर टीमचा कॅप्टन म्हटला होता की आम्ही 45 धावा बनवण्याचा प्रयत्न करू, आणि एक्झॅक्ट 45 धावा त्यांनी धाव फलकावर लगवल्या गेल्यात. 46 धावा त्यांना रोखाव्या लागतील. समोर पाहिलं तर सागर सारखं आणखी एक विस्फोटक फलंदाज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी होईल त्याच्यावर आपण म्हणूया की पूर्णपणे मॅचचा दारोमदार असेल. ही मॅचची समरी तुम्हाला दाखवली गेली कशा पद्धतीने गोलंदाजी झाली. मयूरने 12 धावा खर्च केल्या, 13 धावा खर्च केल्या, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये पियुषने 14 धावा खर्च केल्या, त्याला देखील विकेट प्राप्त करता आले नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये सागरने इकॉनॉमी गोलंदाजी केली, 7च धावा. आणि चौथ्या ओव्हरमध्ये योगेशच्या विपक्षामध्ये 11 धावा आल्या. 44 जेव्हा जमा झाल्यात आणि 45चे लक्ष आहे. जसं तुम्ही उल्लेख केलात की सागर हा एक चांगला खेळाडू आहे दर्या किनारा अष्टमी टीमकडे. त्याची जर विकेट प्राप्त केली सुरुवातीला तर दबाव निर्माण होऊ शकतो अष्टमी टीमवर आणि या मॅच मध्ये पुनरागमन करता येईल भुवनेश्वर टीमला. पंचेचाळीस धावा झाले, 46 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चर्चा आपण सागरची करत होतो. स्लॉग ओव्हरमध्ये सागरने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याचीच विकेट महत्वाची असेल. ती जर विकेट प्राप्त जर केली भुवनेश्वर टीमने तर दबाव निर्माण होऊ शकतो. आणि त्या 46 धावा
4 ओव्हरमध्ये या मैदानामध्ये अगदी सहजतेने पूर्ण होतील, कारण का चौफेर मैदान आहे, आउटफील्ड फास्ट आहे, कडक आहे. हे त्याचं कारण आहे. चेसिंग होतं, परंतु मागच्या 3 दिवसाचा विचार केला तर चेसिंग करणं थोडंसं कठीण जात होतं. नक्कीच ह्यानंतर मॅच होईल ती म्हणजे ह्या मॅच मधून जो जिंकेल तो नक्कीच पहिली मॅच ताजपूर संघ जिंकला होता. ह्या मॅच मधून जो जिंकेल लगेच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच खेळवण्यात येईल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यावी. नक्कीच कारण का तिसरा सामना जो होणार होता त्याचे काही प्लेयर्स किंवा जे संघ खेळणार आहेत त्यांचे खेळाडू जोडले गेले नाहीत, त्यामुळे आयोजकांची सूचना असेल विजय संघ आणि त्याच्यानंतर वेत 11 ताजपूर यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील तो सामना याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला ही महत्वाची सूचना, आपण सज्ज राहायचे, थोडंसं सहकार्य देखील करावं लागेल, कारण का आज मेगा फायनल या स्पर्धेची आहे. 46 धावांची आवश्यकता असेल. आपण रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर जवळजवळ 11-12ची सरासरी गाठावी लागेल आणि या मैदानाचा विचार केला तर 11-12ची सरासरी अगदी सहजतेने पूर्ण होते. खेळपट्टी अगदी मातीची आहे, थोडीशी गती कमी होती. पिचिंग झाल्यानंतर चेंडू अगदी बॅटवर येत असतो. वेगवान गोलंदाज जरी असला तरी देखील गती कमी होत असते आणि त्याचा फायदा बॅटरला होत असतो. म्हणजे चेसिंग करणं सोपं जात आहे मैदानामध्ये. पहिल्या डावामध्ये देखील, पहिल्या मॅचमध्ये देखील आपण तेच पाहिलं. त्याबरोबर नक्कीच विनंती असेल प्रवीणजी माळुसकर आणि विशाल माने, आपण अतिथी मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 24 बॉलमध्ये 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईकला पाहायला मिळतोय सागर बोबडचा, नॉन स्ट्राईकला राजू वाघमारे. दोन्ही हे का अष्टमी संघाचे विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतील. तर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि गोलंदाज येतोय अल्पेश खीर. कशा प्रकारची गोलंदाजी इथे केली जाईल, तिथे 24 मध्ये 46 धावा रोखल्या जातील का, पाहूया कशा प्रकारची सुरुवात होईल. पॉवर प्लेची ओव्हर असेल, जवळपास आपण म्हणायला गेलं एक्सपिरियन्स प्लेअर आतमध्ये पाहायला मिळतोय सागर बोबड. सातत्याने चांगला क्रिकेट त्याच्या मार्फत पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील केली जाते पंचांकडे आणि पंचांनी मात्र पहिल्या चेंडूवर अपील केली. पंच काय निर्णय देतील. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता सागरने. सागरची आपण चर्चा करत होतो, या मॅच मध्ये जर वर्चस्व दाखवायचं असेल सुरुवातीपासूनच भुवनेश्वर टीमला, तर सागरची विकेट महत्वाची होती. त्याच्यासाठी थोडेसे पंच चर्चा करतात. जो निर्णय येईल तो दोन्ही टीमला स्वीकारावा लागेल. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर डगआउटला जात असताना सागर, ज्याची चर्चा आपण वारंवार करत होतो, ती विकेट महत्वाची होती. आणि आता हे समीकरण जे आहे ते मात्र सोपं पडू शकतं भुवनेश्वर टीमला प्रितेश, कारण का तो एक चांगला हुकमे एका होता, त्याला सलामीला पाठवला आणि त्याची विकेट पहिल्या चेंडूवर गोलंदाज अल्पेशने प्राप्त करून दिली. नक्कीच म्हणावं लागेल की जवळपास 20% जास्त मॅच आता म्हणायला गेलं तर भुवनेश्वर टीमकडे आली आहे, कारण की सागरकडे तेवढी कॉन्फिडन्स आहे, त्याच्याकडे तेवढी आक्रमकता आहे की तो जवळपास एकटा सुद्धा ह्या धावा चेस करू शकत होता. पण पहिल्याच बॉलवर आऊट झाल्यानंतर पूर्णपणे म्हणूया की थोडंफार बॅकफुटला असेल. ऍक्शन रिप्ले कशा पद्धतीने ही विकेट गेले. ओव्हर द विकेटने जात असताना थोडासा ऑस्टमच्या आत येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इन स्विंग पाहायला मिळाला गोलंदाज अल्पेशचा आणि बॅटची टॉपिच लागत असताना सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली आणि या मॅच मध्ये शिरकाव केलाय असं म्हणावं लागेल. गोलंदाजी करत असताना भुवनेश्वर टीमने पहिली विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऋषी चांगली सुरुवात करून दिली प्रितेश असं म्हणावं लागेल अल्पेशने. नक्कीच सुरुवात तर चांगली करून दिली आहे, पण अष्टमी संघाकडे देखील तेवढेच चांगले फलंदाज येत आहेत. आता इथून चांगलं, जशी सुरुवात चांगली केली तसं शेवट देखील चांगलं करावं लागेल ती मॅच जिंकायची असेल तर. पॉवर प्लेची ओव्हर आहे, सागर सारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल देखील गोलंदाजाची हाय झाली असेल. इथून आत्मविश्वास वाढला असेल आणि आत्मविश्वासी जिंकण्याची खात्री देत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची तयारी इथून भुवनेश्वर टीमला नक्कीच मिळेल. नवीन बॅटर ऋषी स्टायकेनवर ओव्हर द विकेटने यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, कडक फटका. बॅटर ऋषीच्या माध्यमातून हा षटकार, षटकाराने स्वागत केलं, स्वतःचा अकाउंट ओपन केलं ऋषी याने. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर द विकेटने जात असताना अगदी पुढे टाकला होता, बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने अगदी सुरक्षित फटका सजवला बॅटर ऋषी याने. चांगली सुरुवात, प्रत्युत्तर दिले. वार पलटवार होतच राहतील या मॅच मध्ये. मॅच महत्वाची आहे. एकीकडे दर्या किराणा अष्टमी तर दुसरीकडे भुवनेश्वर यांच्यामध्ये हा सामना रंगत असताना
यावेळेस बॅकफुटला जात असताना टॅप करून दिले, गलीमधून चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, खाली क्षेत्रामधून चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत होती. अखेरकार ती शर्यत चेंडू जिंकलाय आणि अजून एक 4 धावांचा फटका येतोय बॅटर ऋषीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट गेली, परंतु तेवढ्याच आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय ऋषी. हा रिप्ले तुमच्या समोर बॅकफुटला जात असताना टॅप करून दिला गलीमधून आणि थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक नसताना मात्र रेस सुरू होती दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये, परंतु ती रेस, ती शर्यत चेंडू जिंकला. प्रत्युत्तर दिलंय ऋषीने प्रितेश. नक्कीच वाटलं होतं की थोडं प्रेशर असेल, थोडंफार बॅटर टाइम घेतील मैदानामध्ये, मग प्रहार केलं जाईल. पण जसं ऋषी मैदानामध्ये आला, पहिल्याच बॉलवर त्याने विस्फोटक फलंदाजी सुरुवात केली आहे. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल केल्या आहेत. आता म्हणू की पूर्णपणे प्रेशर गोलंदाजावरती असेल. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉफ करून दिलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन. विकेट क्रमांक दुसरा, कॅच आउट ऋषी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार कशा पद्धतीने लॉफ करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या बॉटम एंडचा वापर ऋषीने केला होता, परंतु इलिव्हेशन प्राप्त करू शकला नाहीये. चांगला फटका सजवला होता, परंतु इलिव्हेशन मिळालं नाही. ताकदीचा पुरेपूर वापर केला, बॅकलिप देखील पूर्ण ओपन केली होती, परंतु चांगला झेल सीमारेषेवर पकडलं गेलंय. विकेटचं पतन. पुन्हा पलटवार केला गोलंदाज अल्पेशने असं म्हणावं लागेल. महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे अल्पेशने. पहिली विकेट देखील महत्वाची होती. सागरला डगआउटला पाठवलं, त्याच्यानंतर मात्र ऋषीने चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक विकेट येते. चांगली गोलंदाजी, वार पलटवार होतात या मॅच मध्ये. 46 धावांचं लक्ष आहे, परंतु ते देखील लक्ष लोकण्याची क्षमता भुवनेश्वर टीम मध्ये आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये अल्पेशने दाखवले. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय नादिर. जरी दोन मोठे फटके लागले असते अल्पेशच्या विपक्षामध्ये, तरी देखील त्यांनी 2 महत्वाच्या विकेट देखील प्राप्त करून दिल्यात. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय भुवनेश्वर टीमने. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर काउ कॉर्नर मध्ये, त्याचबरोबर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने नागेशसाठी. यावेळी लेन चांगली होती, बॉटमेचा वापर करून डिफेन्स केला क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये. चांगला चेंडू, या चेंडूला 100 पैकी 100 गुण द्यावे लागेल. यॉर्करवर तुम्हाला हेलिकॉप्टर स्टाईलने फटका सजवावा लागतो, परंतु इथे शांत ठेवलं नवीन बॅटर नादिरला. नादिर आलाय विकेट गेल्यानंतर, 4थ्या क्रमांकाचा बॅटर. एक चौकार आणि एक षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा अल्पेशची गाडी रुलावर आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळाला, नॉन स्ट्राईक इनवर हिट केलंय चेंडूला. इथेही धाव नाहीये. ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करत असताना अष्टमी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर 2 विकेट. प्रितेश 10 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, परंतु महत्वाच्या 2 विकेट देखील अल्पेशच्या खात्यामध्ये आल्यात. म्हणजेच चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. त्याहून चांगला म्हणावा गेलं कमबॅक केलंय त्याने, कारण की पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर एक षटकार आला, मग चौकार आला. शेवटच्या 3 बॉलमध्ये पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाही, एका फलंदाजाला बाद केलं. म्हणजे जो प्रेशर पूर्णपणे त्याच्यावरती आलं, पूर्णपणे रिलीज देखील केलं. नवीन गोलंदाज येतोय, जिथे गेल्या 2 आठवड्यापूर्वी इथे टुर्नामेंट झाली होती, तिथे या गोलंदाजाने खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. प्लेअर ऑफ द डेचा हकदार देखील ठरला होता असा गोलंदाज अतिश. येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अजून देखील मॅचचं समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच मॅच 50-50 परिस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जसं तुम्ही उल्लेख केला की अतिश देखील चांगला गोलंदाज आहे. जरी 46 धावांचं लक्ष असलं तरी देखील गोलंदाजी चांगली झाली या मॅच मध्ये, तर भुवनेश्वर संघ कमबॅक करू शकतो आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक अल्पेशने केले. स्ट्राईक एंडवर सलामीचा वीर राजू, जो प्रथमच स्ट्राईकवर एंडवर गेलाय, कारण का पहिले 6 चेंडूमध्ये त्याला नॉन स्ट्राईक एंडवर उभं राहावं लागलं. ऋषीने चांगली सुरुवात करून दिली, परंतु राजू अजूनही खेळपट्टीवर आहे. ओव्हर द विकेटने अतिश टप्पा पडल्यानंतर लेग कटर करण्याचा प्रयत्न, हलक्या बॅकलिपचा वापर करत असताना डिफेन्स केलाय. याच्याकडे कटर चेंडू टाकण्याची क्षमता आहे अतिशकडे आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. पहिल्या चेंडू डॉट. नक्कीच राजू देखील पाहिलं, पहिला चेंडूचा त्याने सामना केला, एक डिफेन्सिव्ह डिफेन्स केला त्याने. पहिला बॉल बघितलं की आपल्या पट्ट्यामध्ये नाहीये, एक मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. दुसरा बॉल कशा प्रकारे खेळला जाईल, शॉर्ट पिच बॉल होता. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल गॅप मधून, चेंडू खाली येतोय, पुन्हा एकदा मुन्ना येतोय, चांगली फील्ड पाहायला मिळते आणि सिंगल रन मिळते आहे. इथून सिंगल डबल नाही, आपण म्हणूया की तेवढंसं काम म्हणणार नाही की एखाद्या ओव्हरमध्ये एखादा षटकार किंवा चौकार येणं खूप गरजेचं असेल. अगदी बरोबर आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12ची सरासरी आहे. एक चौकार एक षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. सिंगल डबलने फारसं फरक पडणार नाही, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील अतिशने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये सिंगल धाबच खर्च केले. चांगली गोलंदाजी.
दुसरे षटक प्रगतीपथावर टीमची धावसंख्या 11 वर. स्ट्राईक एंडवर सध्या बॅटर नादिर राईट अँड ओव्हर द विकेटने. नादिरसाठी यावेळी फुलटॉस चेंडू पुल करून दिला डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. खराब चेंडूवर विकेट गेली. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त झाली खराब चेंडूवर अतिशय गोलंदाजीवर. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला गेले. फोर्स ए युट्यूबच्या फोर्स 1 या चॅनलवर अगदी फुलटॉस चेंडू तर फ्रंट फुट ओपन केलं, बॉक्सच्या मिडल वर घेतलं, ताकदीचा वापर केला परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवता आलं नाहीये. आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल. आता मात्र शिरकाव केलाय, वर्चस्व दाखवले भुवनेश्वर टीमने असं म्हणावं लागेल कारण का 11 वर 3रा विकेट गेलाय दर्या किराणा अष्टमी टीमचा. नक्कीच आपण म्हणू शकतो की कमबॅक केलंय, पण जवळपास आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज बाद होऊन 4 धावा धावफलकावर होत्या आणि जिथे 18 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता होती तिथून मात्र 2 ओव्हरमध्ये धावा वसूल केल्या गेल्या होत्या. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट कधीही रंग बदलेल असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. क्रिकेटला या सरडाचं स्वरूप देतो. सरडा ज्या पद्धतीने प्रत्येक वेळी रंग बदलतो त्याच पद्धतीने क्रिकेटची प्रत्येक मॅच, प्रत्येक स्पर्धेमधली प्रत्येक मॅच रंग बदलत असते. म्हणून तर हा खेळ सध्या लोकप्रिय ठरलाय. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. जर आणि तरला जागा नाहीये तो खेळ म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. सर्वजण क्रिकेट खेळाचे दिवाने आहेत. परंतु मॅच रंगते. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1च धाव खर्च केले. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सामित. खराब चेंडूवर विकेट आली. थोडासा दडपण देखील असेल अतिशवर, त्याला देखील चुकलं, कलून चुकला आणि स्माइल देखील देते. त्याला देखील माहिती की खराबच चेंडू होता. ताकदीचा वापर देखील केला होता. बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त झेल. या विकेटवर 100% श्रेय ते खेळाडूचं आहे ज्यांनी झेल पकडला. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत बॉडी बॅलन्स चांगला ठेवत असताना झेल पकडला. टेलिकास्ट देखील चांगले झाले. शेवटपर्यंत तो झेल दाखवला गेला. अकुट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टॅप करून दिले. पॉइंट मधून चेंडू चाललाय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव येईल. कमबॅक केले या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा. जशी गोलंदाजी पाहिजे होती दुसऱ्या डावामध्ये भुवनेश्वर टीमला तशी गोलंदाजी अल्पेश आणि अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच चांगलं कमबॅक केलं, इथून जकडून ठेवलं. इथून धावांचा जो वर्षाव करावा लागेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल कारण की जी गोलंदाजी आतापर्यंत अतिशने केले 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुढे येत असताना स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला बोलवलं डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय विपक्ष मध्ये हा आलाय चौकार बॅटर राजूच्या माध्यमातून. अगदी स्टेप आउट झाला होता. लेन चांगली होती. अगोदरच पीक केला. अगदी स्लॉट मध्ये घेतला. ऑन साइडला वलवला. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या गॅप मधून हा चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून बाउन्स होत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिप्ले मध्ये आपण पाहिलं 2 क्षेत्ररक्षक पोचले होते परंतु चौकाराचं संरक्षण करता आलं नाही. अगदी वेळेवर पलटवार केलाय सलामीवीर राजू याने. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. नक्कीच अशीच फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे तर राजू मात्र ऑन फायर होतोय. चौकार आल्यानंतर नक्कीच कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. शॉर्ट पिच बॉल होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेने. हाई बॉल जातोय सीमा रेषेपार आणि नक्कीच हे दोन्ही आपण म्हटलं गेलं तर संजीवनी देणारे चौकार असतील अष्टमी टीमसाठी. जिथे धावा बनत नव्हत्या राजूने मात्र प्रहार केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटक अखेर 20 या धावसंख्येवर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन सेटला हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागत असताना डीप फाईन लेग मधून आलेला हा शेवटच्या चेंडूवर चौकार. 2 चौकार आलेत राजूच्या माध्यमातून. ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करत असताना अष्टमी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. इथून जर आपण विचार केला रिक्वायर्ड रेटचा तर 13.00 ची सरासरी गाठावी लागेल. म्हणजेच दोन्ही टीमला संधी आहे प्रितेश. नक्कीच आणि गोलंदाजांचा विचार केला तर 10च्या सरासरीने धावा खर्च करत आहे. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अल्पेशने 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अतिशने देखील 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये जय आलाय. हा देखील एक फिरकीचा जादूगार म्हणू शकतो भुवनेश्वर संघासाठी. वारंवार चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पण इथून सामितला कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण की राजूच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर राजूचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाली असेल पूर्णपणे. मॅच मध्ये पुन्हा राजू घेऊन आलाय अष्टमी टीमला. परंतु 2 चौकारानंतर राजू नॉन स्ट्राईक वर समित. यावेळी क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागली. गलीमध्ये स्लिप थोडासा दूर होता. त्याच्या हातामध्ये चेंडू जातो. तोपर्यंत एक सिंगल धाव. कदाचित ही एक सिंगल धाव भुवनेश्वर टीमला महागात पडू शकते कारण की ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत तो राजू यावेळी स्ट्राईक एंडवर.
नक्कीच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला, पण हा जर डायरेक्ट हिट झाला असता तर राजूला मात्र बॅक टू पॅव्हलियन परतावं लागलं असतं. जोखीम भरीन धाव घेतली. आता कशा प्रकारे तो राजू फलंदाजी करेल? जय त्याला शांत करेल का? तो खेळपट्टीवर सेट झाले आतापर्यंत 9 धावांचं योगदान, 4 चेंडू फेस करत असताना दिले, त्याच्यामध्ये 2 चेंडू वर प्रहार देखील आपल्याला पाहायला मिळाला. लेकटरचा मारा समोर लॉफ करून दिलाय, एकना फटका चेंडूला पाठवलाय डाऊन द ग्राउंड, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजूच्या बॅटमधून येतो हा दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर कशा पद्धतीने हा फटका सजवला. गती कमी आहे जयची, लेग कटर करण्याचा प्रयत्न केला, लवकरच पिक केला, अगदी पुढ्यात आला आणि त्यानंतर डाऊन द ग्राउंड लॉफ करून दिला. लॉफ्टेड ड्राईव्ह सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका. पुनरागमन केलंय इथे षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोचते. ही मॅच जर वर्चस्व दाखवायचं असेल भुवनेश्वर टीमला तर राजूची विकेट महत्वाची असेल. नक्कीच मागच्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवर जो चौकार गेला तेव्हा हाफ चान्स होता कॅच घेण्याचा, पण तो फुल मध्ये कन्वर्ट करता आला नाही आणि पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चांगली फिल्डिंग, एक सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. क्लास आहे राजूकडे, लेंथ आणि लाईनला तो लवकर बॅटच्या मिरिटमध्ये ओळखतोय, मिरिटमध्ये चेंडू घेतोय आणि त्यानंतर फटके सजवतोय. या चेंडूवर देखील आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर उचली घेत होता चेंडूला, त्याला टॅप करून दिलं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या 28 वर. मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये आले. जय यावेळी फ्रंट ओपन करत असताना पुन्हा कव्हर मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी होती परंतु वेगाने एक सिंगल धाव पूर्ण केली आहे समितला देखील माहिती आहे की राजू चांगली बॅटिंग करतो, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, एक षटकार देखील पाहायला मिळाला. त्याच्याकडे जर स्ट्राईक राहिली तर मात्र तो मॅच जिंकून देईल, म्हणूनच त्याला जास्त वेळ स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर बॅटर समीतचा राहिलाय. नक्कीच समीच्या खेळीचा आपण जर विचार केला तर 3 बॉलचा सामना केला, 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा बनवल्या, चांगलं स्ट्राईक रोटेट करतोय राजू. स्ट्राईकला आल्यानंतर आपण पाहिलं तर काहीतरी प्रेशर बिल्डअप झालंय, विकेटच्या बाहेरून जाणारा चेंडू नो बॉल मात्र घोषित केलाय. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली होती, नो बॉल म्हणजेच फ्री हिट. थोडीशी दबावामध्ये गोलंदाजी जयची होती कारण का त्याच्या विपक्षामध्ये राजूच्या बॅटमधून एक षटकार आला होता. आतापर्यंत आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज जय याने. एक षटकारानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय कारण का समोर राजू आहे. यावेळेस ताकदीने समोर ड्राईव्ह करत असताना सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जरी या ओव्हरमध्ये जयच्या विपक्षामध्ये षटकार आला असला तरी देखील लेंथ लाईन आणि गतीचा चांगला वापर करतोय जय. नक्की सातत्याने पाहिलं तर परिवर्तन करतोय, चेंजेस करतोय, टप्प्यामध्ये परिवर्तन करतोय, थोडंफार बॅटर बसून लांब चेंडू ठेवतोय. अजून देखील मॅचचं समीकरण पाहिलं तर जयने अद्यापपर्यंत 7 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच प्रितेश जर विचार केला तर हा चेंडू निर्णायक असेल. इथे जर डॉट चेंडू किंवा विकेट आली तर समीकरण थोडंसं कठीण होईल दर्या किनारा अष्टमी टीमला. हा चेंडू निर्णायक असेल या मॅचचा. जय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, समोर समित आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 3 धावा आल्यात, परंतु राजूने चांगली बॅटिंग केली. यावेळी सेल कॅपिटल स्टाईलने खोदून काढले, समोर डाऊन द ग्राउंड फटका सजवला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. रनआउटची संधी गमावली आहे, राजूची विकेट मिळाली असती, गोलंदाजाला स्ट्राईक एंडवर त्यांनी केली चुकी. इथे येतील 2 धावा आणि परिणाम शेवटच्या ओव्हरमध्ये राजू तुम्हाला स्ट्राईकला पाहायला मिळेल. खूप काही महाभारत घडलं या शेवटच्या चेंडूवर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. नॉन स्ट्राईक एंडवर राजूची विकेट आली असती परंतु गोलंदाजाने स्ट्राईक एंडवर समितची विकेट घेण्याचा प्रयत्न केला. ओव्हरची झाली समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही जर आपण विचार केला तर 13 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच मॅच कट टू कट सुरू आहे. मॅच पैसा वसूल होईल यात काही शंका नाहीये. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर 13 धावांची गरज आहे. 13 पाहिजेत 6 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात आणि शेवटचा चेंडू तो कदाचित महागात पडू शकतो भुवनेश्वर टीमला, कारण का शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव आली असती तर शेवटच्या ओव्हरमध्ये जो राजू आहे तो नॉन स्ट्राईक एंडवर राहिला असता, समितकडे स्ट्राईक राहिली असती, राजूची विकेट घेण्याची देखील संधी होती. म्हणजे 2 गोष्टी गमावल्यात शेवटच्या चेंडूवर.
नक्कीच टर्निंग पॉईंट ठरला असता मॅचचा. राजू बाद झाला असता, पण आता राजू स्ट्राईकला असणार. राजूकडे खूप सारी क्षमता आहे, चांगलं हिटिंग त्याने अद्यापपर्यंत केले. 2 चौकार 1 षटकार त्याच्या मार्फत आल्याने जर विचार केला राजूच्या इनिंगचा फक्त एक डॉट बॉल आलाय. पहिला बॉल बघितला तर हलक्यातून स्टेअर केला, कोणतेही धाव त्याने घेतली नाही. म्हणजे चांगल्या बॉलर सन्मान दिला आणि इथून मात्र 6 चेंडूमध्ये 13 धावा. इथून आक्रमक नक्कीच पाहायला मिळेल राजू, कारण की राजू ज्या प्रकारची फलंदाजी रॉयलमध्ये करतो त्याचाही नाव एक बलाढ्य विस्फोटक फलंदाजांमध्ये घेतलं जातं. परंतु आता या 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखण्याची जबाबदारी कोणावर दिली जाईल? कर्णधाराने कोणावर विश्वास दाखवलाय? सूरज यावर हा विश्वास दाखवलाय. सूरज बॅटिंग करत असताना फक्त 4च धावा त्याच्या खात्यामध्ये आल्या होत्या. या 6 चेंडूमध्ये 13 धावा डिपेंड्स करेल का? महत्वाची विकेट राजूची असेल. क्षेत्ररक्षणाच्या बिबज रचनेमध्ये खूप सारा बदल केले गेले शेवटच्या ओव्हरमध्ये. डीप स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डीप कव्हर पॉईंट पूर्णपणे खाली ठेवले गेले. राजू स्ट्राईक एंड वर ओव्हर द विकेटने सूरज मॅच मध्ये उगवेल का? पहिला चेंडू अकुट टप्प्याचा ऑन सेटला हुक करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पहिल्या चेंडूवर गुड लाईनवर पिच करत असताना बाउन्स देखील पाहायला मिळाला. शांत ठेवले गेले राजूला. आता समीकरण थोडंसं कठीण झाले. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. इथे या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल अष्टमी टीमला तर एक मोठा फटका प्रितेश राजूला सजवावा लागेल. नक्कीच चांगला बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्सने राजू बीट झाला सूरजच्या गोलंदाजीवरती. दुसराही बॉल आपण पाहिलं तर पहिला बॉल एक्स्ट्रा बाउन्स पाहायला भेटला. दुसरा बॉल टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहिला. बॅट आणि बॉलचा काही दोन्ही बॉलवर संपर्क झाला नाही आणि इथून पाहायला गेलं तर 2 बॉल डॉट आल्यानंतर मॅचचं समीकरण पूर्णपणे चेंज होतोय. जिथे 6 मध्ये 13 बनवायच्या होत्या तो समीकरण आलं 4 चेंडू आणि 13 धावा. समीकरण थोडंसं कठीण झाले. आपण रिप्ले मध्ये पाहिलं की पिचिंग झाल्यानंतर मात्र बाउन्स मिळाला नाही. व्हेरिएशन दाखवले, विविधता दाखवली ओव्हरमध्ये गोलंदाज सूरजने. या मॅच मध्ये उगवेल का असा आपण उल्लेख केला होता आणि या मॅच मध्ये तो सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये उगवलाय. हा पेपर थोडासा कठीण झालाय अष्टमी टीमला, कारण का 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. आता राजू पुढे एकच पर्याय, एखादा मोठा फटका सजवावा लागेल तरच या मॅच मध्ये त्यांचं देखील पुनरागमन होऊ शकतं. एक मोठा फटका सजवेल का? त्याच्याकडे क्षमता आहे. त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी या मॅच मध्ये सुरुवातीला दाखवलं. आतापर्यंत 2 षटकार, एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये आलेत. 10 चेंडू फेस करत असताना 17 धावांचं योगदान दिले. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक नाही इनफिल्ड मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल सर्कलच्या आतमध्ये, तोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचला होता आणि फेक होई तिथपर्यंत 2 धावा आल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक राहिले 3 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. मोठा फटका हाच पर्याय राहिलाय अष्टमी टीम समोर. नक्कीच 3 बॉल मध्ये आपण पाहिलं जवळपास 2 मोठे हिट बिगिट करावे लागतील, कारण की या टुर्नामेंटचा विचार केला कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे जवळपास 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवणं कंपल्सरी असेल आणि राजूकडे तेवढी क्षमता आहे. कारण की जेव्हा आपण पाहिलं तर मिस टाइम झाला होता, बॉल हवेत होता, नो मॅन स्टँड्स मध्ये पडला, 2 धावा घेण्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झाला. म्हणजे त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, स्वतःकडे स्ट्राईक घेतली, स्वतःच्या अंगावरती मॅच घेऊन मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये राजू पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. आत्मविश्वास दाखवले त्यांनी, परंतु लेंथ जबरदस्त, लाईन जबरदस्त, गतीचा वापर केल्या वेळेस गोलंदाज सूरजने शांत ठेवले गेलं राजूला. 100पैकी 100 गुण द्यावे लागतील या चेंडूला. यॉर्करचा मारा यशस्वी झाला. इथे एक सिंगल धाव. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू या मॅचचा निर्णायक असेल. इथे या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. एखादा मोठा फटका सजवला तर मॅच ऑन राहील, परंतु डॉट चेंडू आला तर मॅच आपल्या पक्षामध्ये झुकू शकतो. गोलंदाज सूरज जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 3च धाबा, त्याच्यामध्ये 2 चेंडू डॉट. समोर आहे समित. प्रत्युत्तर दिले जाईल का? एक मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेस बाउन्स झाल्यानंतर अतिरिक्त उंची पाहायला मिळाली. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव. 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाहीये. क्रिकेट आहे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे, कधी काही होऊ शकतो. जर तरला जागा नाही या क्रिकेटच्या पटलावरती आणि तो खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय श्री सोनार सिद्ध चषकाच्या माध्यमातून. प्रेक्षकांची देखील दुपारच्या सत्रामध्ये तुडुंब गर्दी. सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 मध्ये 9 धावा. आतापर्यंत सूरजने चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्या विपक्षामध्ये समितचा एक हल्ला चढवला जाईल का? तर मॅच रंगेल. यावेळेस बॅकफुटला जात असताना कट करून दिले, पॉइंटला बीट करून. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचलाय. काय घडलंय? चौकाराचं संरक्षण असेल का? दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा मॅच मध्ये, पूर्ण. कारण की व्हाईट बॉल आल्यानंतर 2 मध्ये 9 वर मॅच आली. 3 धावा धावून पूर्ण केल्यात. इथं राजू हिरो बनू शकतो का सर?
आता मात्र एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. आतापर्यंत राजूकडे क्षमता आहे, त्यांनी प्रात्यक्षिक या मॅच मध्ये दाखवले. 2 चौकार आलेत, 1 षटकार आले. वैयक्तिक जर आपण राजूचा विचार केला तर 20 या धावसंख्येवर खेळतोय 12 चेंडू फेस करत असताना. एका चेंडूमध्ये 1 धाव पूर्ण करणं कठीण असतं, कारण का प्रेशर नसतो बॅटरवर. परंतु एका चेंडूमध्ये 6 धावा पूर्ण होताना आपण कित्येक वेळा टेनिस क्रिकेट मध्ये पाहिलं. एकीकडे सूरज आहे तर दुसरीकडे राजू यांच्यामध्ये ही मॅच राहिली. एकीकडे संघ भुवनेश्वर तर दुसरीकडे अष्टमी यांच्यामध्ये ही मॅच रंगत असताना दुपारच्या सत्रामध्ये गरम ऊन, कडक सूर्य तापलाय आणि मॅच देखील गरम झालीये. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय मॅच, तुमच्या हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. 1 चेंडू 6 धावा, एखादा मोठा फटका येईल का राजूच्या बॅट मधून? विनिंग फटका येईल का? मारू शकतो, ठोकू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे. परंतु सूरजने देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, व्हेरिएशन दाखवले, बाउन्स दाखवलेत, यॉर्करचा मारा देखील केलाय. गुड लाईन वर पिच करत असताना गतीचा देखील वापर केलाय. सूरजकडे देखील अनुभव आहे, त्यांनी देखील विविधता दाखवली. आता ही मॅच भुवनेश्वर आणि अष्टमी मध्ये नाही तर गोलंदाज आणि फलंदाज मध्ये राहिले. म्हणजेच काय तर बॅटर राजू आणि गोलंदाज सूरज मध्ये राहिले. पुढे जाऊन समोर लॉफ करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे, सरळ त्याच्या हातामध्ये. आणि त्याचबरोबर ही मॅच जिंकून दिली सूरजने. 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स केल्यात. चांगली फाईट पाहायला मिळाली प्रितेश. मॅच जिंकले टीम भुवनेश्वर. अभिनंदन. धन्यवाद डीजे. नक्कीच विनंती असेल की ताजपूर संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे भुवनेश्वर रोहा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. लगेच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच इथे खेळवण्यात येईल. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. बॅटिंग करताना तब्बल 11 चेंडूचा सामना केला आणि 18 धावा आपल्या